नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 9वीतला गणित विषयातला धडा क्रमांक पहिला, ज्याचं नाव आहे संच. तर याआधी आपण काय शिकलो? या मागच्या भागात आपण शिकलो संचांचे प्रकार. ते कुठले कुठले होते? 4 संचांचे प्रकार पण पाहिले. एक होता रिक्त संच, एक होता एक घटक संच, दुसरा होता आपला संत संच, आपला शांत संच आणि त्यानंतर होता अनंत संच. आणि सगळ्यात शेवटी 5वा प्रकार पाहिला तो होता समान संच. आता या संचांवरती आधारित आपण काही सराव संच सोडवणार आहोत. तर चला पाहूया सराव संचामध्ये काय काय प्रश्न यावरती आधारित आहेत. सराव संच 1.2. पहिला, खालीलपैकी कोणते संच समान संच आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा. सकारण म्हणजे काय? कारणासहित आपल्याला त्याचे स्पष्टीकरण द्यायचे. तर हे आपल्याला संच दिले आहेत, ए बी सी हे संच दिलेत. या 3 संच आपले समान संच आहेत का ते पाहायचे. असतील तर का आणि नसतील तरी का, तर हे कारण आपल्याला लिहायचे. तर चला पहिल्यांदा पाहू ए संचात काय दिलंय. संच ए पाहूया काय. एक्स हा ए संचाचा घटक असून 3x - 1 बरोबर 2 आहे. म्हणजे ए संचामध्ये एक संख्या शोधायची आहे जी x ची असणार आहे आणि ती ह्या दिलेल्या समीकरणावरून मिळेल. नंतर बी मध्ये काय संच दिलेत पहा. एक्स बी या संचाचा घटक असून एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, पण एक्स मूळ संख्या नाही व संयुक्त संख्या नाही. आता एक्स ही अशी कुठली संख्या आहे जी मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या नाही. जी संख्या येईल ती बी या संचाचा घटक असणार. आणि सगळ्यात शेवटी आहे सी हा संच. पहा, एक्स सी या संचाचा घटक असून एक्स हा नॅचरल नंबरचाही घटक आहे किंवा नॅचरल नंबर्स आहेत ज्यात एक्स हा 2 पेक्षा लहान आहे. आता पहा आपल्याला 3 संच दिलेत. आता या तिन्ही संचांची यादी पद्धतीने यादी करूया, त्यामुळे आपल्याला कळेल या तिघांचे घटक समान आहेत की नाही. तर चला आपण काढूया याचे उत्तर. आता पहिला संच ए चे आपण उत्तर काढू. आपल्याला एक राशी समीकरण दिले होते 3x - 1 बरोबर 2. तर 1 आपण डाव्या बाजूला गेले तर 2 + 1 होता 3 आणि 3x बरोबर 3 हा गुणाकार आहे. तर 3 ने समजा डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे नेले तर तो भागाकारात जातो आणि 3/3 उत्तर येते 1, म्हणजे x ची संख्या आली 1. आता बी मध्ये जाऊ. आता बी चं काय लिहिलंय. बी ही नैसर्गिक संख्या आहे, पण ती मूळही नाहीये संयुक्त नाही, अशी एकच संख्या आहे ती म्हणजे 1, म्हणून आपण ती लिहिली. बी मध्ये आपल्याला एक यादी पद्धत जर केली तर यादीमध्ये आपल्याला घटक कुठला आला? एकच. त्यानंतर सी. सी मध्ये दिलाय आपल्याला 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या, ती म्हणजे एकच आहे. ती कुठली? 1. तर ह्या सगळ्यांची आपण यादी पद्धतीने यादी करू आणि संचांमध्ये त्यांचे घटक लिहू. तर ए चा घटक आहे 1, बी मध्ये सुद्धा आला 1 आणि सी मध्ये सुद्धा आला 1च. याचा अर्थ काय? तिन्ही संचांमधले जे घटक आहेत ते समान झाले. याचा अर्थ हे तिन्ही संच काय झाले? समान. तर आपण लिहिताना कसे लिहितो? संच ए बरोबर संच बी बरोबर संच सी, कारण या तिघांमधलेही घटक आपले काय भेटले? समान. आता अजून पुढचा एक प्रश्न पाहू. पहा इथे प्रश्न काय दिलाय. ए व बी समान संच आहेत का? ते सकारांसहित लिहा. आता ए मध्ये दिले सम असलेल्या मूळ संख्या. लक्षात घ्या, ए मध्ये दिले सम असलेल्या मूळ संख्या आणि बी मध्ये दिले एक्स हा त्यातला घटक आहे, ज्याचे उत्तर 7x - 1 बरोबर 13 हे उत्तर येईल. आता पहा, ए ही सम असलेली मूळ संख्या. मूळ संख्या आहे 1 2 3 4 ह्या सगळ्या मूळ. त्यातली समसंख्या कुठली आहे? तर ती 2. म्हणजेच काय? ए या संचामध्ये 2 ही एकच संख्या येते, कारण ती एकच सममूळ संख्या. आता बी चे उत्तर शोधू. बी वरून एक्स ची संख्या काय येते ती पाहू. आता पहा, बी मध्ये काय समीकरण दिले होते? 7x - 1 बरोबर 13. आता ही वजा 1 संख्या ही डावीकडून उजवीकडे नेली तर ती अधिक 1 होते, म्हणजे 7x बरोबर 13 + 1 झाली 14. आता हा 7 इथे गुणाकारात आहे, तर जेव्हा विरुद्ध दिशेला घेऊन जातो त्यावेळेस तो भागाकारात जातो, म्हणजे 14/7 बरोबर 2 उत्तर आले. म्हणजे x ची उत्तर आली 2. याचा अर्थ काय? बी या संख्येचे उत्तर काय आले? बी या संचामध्ये एकच घटक आला, तो म्हणजे 2. आता पहा, ए मध्येही 2 आहे, बी मध्येही 2 आहे. याचा अर्थ काय? या दोन्ही संचातले घटक समान आहेत आणि जेव्हा हे दोन्ही घटक संचातले समान होतात त्यावेळेस आपण काय म्हणतो? संच ए आणि संच बी हे दोन्ही बरोबर झाले. आता वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते संच रिक्त संच आहेत आणि ते सकारणासहित लिहा. पहिला ए संच दिलाय, ज्यामध्ये काय दिले? ए हा छोटा ए हा मोठ्या ए संचाचा घटक आहे,
त्यामध्ये ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. लक्षात घ्या, शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या खरं तर अशी नसतेच. नैसर्गिक संख्या ही 1 ह्या आकड्यापासून सुरू होते. त्याच्यामुळे 1 पेक्षा लहान कुठलीच नैसर्गिक संख्या नाही, म्हणजे ए संच रिक्त संच झाला. बी कडे वळूया. बी बरोबर एक्स. बी मध्ये बघा काय लिहिलंय. एक्स हा बी या संचाचा घटक असून त्याचे उत्तर एक्स स्क्वेअर बरोबर 0 यातून मिळेल. आता दोन्ही बाजूला जर वर्ग केला तर उत्तर काय भेटेल? एक्सचा वर्गाचा वर्गमूळ हा येतोय एक्स आणि शून्याचं वर्गमूळ काय येणार? शून्यच. म्हणजे हा बी हा संच रिक्त नाही, कारण याचं उत्तर 0 आहे. नंतर सी कडे वळूया. सी मध्ये काय लिहिलंय? एक्स या सी या संचाचा घटक असून 5x - 2 बरोबर 0, जिथे एक्स ही एक नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे एक्स ही अशी संख्या शोधायची जी बरोबर नैसर्गिक संख्या आली पाहिजे. आता काय आहे ते पाहू. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहून घेऊ. जे आत्ताच आपण पाहिलं रिक्त संच आहे तरी पाहून घेऊ. पहा, पहिल्याचं उत्तर काय? ए ही शून्यापेक्षा कोणतीही लहान संख्या असली पाहिजे. परंतु लक्षात घ्या, नैसर्गिक संख्यांची सुरुवात नेहमी 1 पासूनच होते व ए ही नैसर्गिक संख्या आहे. याचा अर्थ काय? ए चा संचामध्ये काहीही संख्या येणार नाही, म्हणजे ती रिक्त संख्या झाली, कारण नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 नेच होते. आणि 0 ही खरं तर 1 पेक्षा लहान आहे आणि आपल्याला सांगितलंय ए ही संख्या शून्यापेक्षा लहान आहे, जी होऊ शकत नाही, कारण नैसर्गिक संख्येची सुरुवातच 1 पासून होते. याचा अर्थ झाला ए हा रिक्त संच झाला. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. आता पहा, बी मध्ये काय दिले होते? एक्स हा बी संचाचा घटक असून आपल्याला एक्स चा वर्ग बरोबर 0 दिले आहे. तर इथे एक्स ची संख्या शोधायची जी आपली बी संचाचा घटक असणार. आता पहा, दोन्ही साईडला बाजूला वर्गमूळ केले तर काय घेते? एक्स चा वर्गमूळ एक्स येतो, शून्याचा वर्गमूळ 0 येतो, म्हणजे बी चे उत्तर काय भेटले? 0. आता जर 0 ही संख्या मिळते आहे, याचा अर्थ बी हा संच रिक्त संच नाही. आता तिसऱ्या प्रश्नात पहा, सी हा संच काय दिलाय? एक्स हा सी या संचाचा घटक असून 5x - 2 बरोबर 0 आहे, जिथे एक्स हा एक नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. तर पहिले आपण x ची संख्या काढू ना. मग 5x - 2 बरोबर 0 केले तेव्हा 2 - 2 हे डावीकडून उजवीकडे नेले, अधिक 2 झाले आणि 5 हे गुणाकारात होते ते छेदात नेले. तर x ची संख्या काय आली? 2/5. आता x ची संख्या 2/5 आली, याचा अर्थ काय? x ही नैसर्गिक संख्या नाही, कारण इथे दिलेत x ही संख्या नैसर्गिक संख्या असेल, परंतु इथे आपल्याला कळले की x ही नैसर्गिक संख्या नाही, ही तर एक आपल्याला परिमेय संख्या भेटली. याचा अर्थ काय? आपल्याला सी संच हा झाला रिक्त संच, कारण यात एकही नैसर्गिक संख्या येणार नाही. म्हणून आपण लिहिले संच सी हा एक रिक्त संच आहे. आता चौथा प्रश्न. खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहे ते सकारणासहित लिहा. लक्षात घ्या, पहिल्या प्रश्नात काय दिले? ए बरोबर ए संचात काय दिले? एक्स हा ए या संचाचा घटक असून एक्स ही संख्या 10 पेक्षा लहान, परंतु एक्स ही संख्या नैसर्गिक आहे. म्हणजे 10 पेक्षा लहान सगळ्यात संख्या नैसर्गिक असतात. म्हणजेच शांत संच म्हणजे काय? मर्यादित. रिक्त किंवा मर्यादित ह्या दोन्ही संख्या संचांना आपण शांत संच म्हणतो. परंतु ज्या अमर्यादित असतात आणि ज्याचे वाचनी करणे खूप अवघड असते, कारण ते अमर्यादित असतात, असंख्य संख्या असतात, त्यालाच आपण अनंत संख्या संच असे म्हणतो. परंतु लक्षात घ्या, इथे एक्स ची संख्या 10 पेक्षा लहान आहे आणि एक्स ही नैसर्गिक संख्या लिहिली, म्हणजे 1 ते 9 या सगळ्या संख्या या संख्या संचात या ए च्या संचात येतात. याचा अर्थ काय? ए हा शांत संच झाला, कारण 1 ते 9 या संख्या मर्यादित आहेत आणि ज्या मोजू शकतो. नंतर दिलाय बी. बी बरोबर दिले काय बघा? वाय बी या संचाचा काय आहे? घटक, ज्यात वाय ही संख्या -1 पेक्षा लहान आहे आणि ही पूर्णांक संख्या आहे. लक्षात घ्या, पूर्णांक संख्यांमध्ये ऋण संख्या, शून्य आणि धन संख्या या तिन्ही येतात. आता वाय ची संख्या वाय ही -1 पेक्षा लहान आहे. -1 पेक्षा लहान म्हणजे -1 पासून कितीही लहान दूरपर्यंत डाव्या बाजूकडे तुम्ही कुठलीही ऋण संख्या घेऊ शकता, त्या सगळ्या बी मध्ये येतात. आणि ह्या संख्या असंख्य आहेत, कारण त्या पूर्णांक संख्या आहेत. वाय ही -1 पेक्षा लहान आहे आणि ही वाय पूर्णांक संख्या आहे. मग तुम्ही -1 पेक्षा पुढे -2 -3 अशा असंख्य संख्या घेऊ शकता. म्हणजेच काय? बी हा अनंत संचाचाच एक भाग झाला. त्यानंतर सी, तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. आता पहा, आपल्या शाळेमधील जितके सगळे विद्यार्थी आहेत ते आपण मोजू शकतो. अ वर्गातले, ब वर्गातले, ड वर्गातले हे सगळ्यांचा एक समूह येणार. परत त्या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला एक उत्तर मिळेल. म्हणजेच काय? आपण या सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या आपण मोजू शकतो. म्हणजेच काय? सी हा शांत संचाचाच एक उदाहरण झाले. त्यानंतर लिहिले तुमच्या गावातील रहिवाशांचा संच.
आता पहा, आपल्या गावात मोजून किती माणसं असतात? 10,000, 15,000, परंतु आपण मोजू शकतो. याचा अर्थ काय? हा चौथा प्रश्नही आपला काय झाला? शांत संच उदाहरण झाले. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. आता पहा, प्रयोगशाळेत आपण गेले तर हर एक विज्ञानाच्या प्रयोगशाळेत म्हणा किंवा बाकी कुठल्याही प्रयोगशाळेत म्हणा, आपल्याला उपकरणे असतात ते मर्यादितच असतात, अमाप नसतात. त्यामुळे हेही पाचवाही प्रश्न आपल्या शांत संचाचं उदाहरण झाले. आता पूर्ण संख्या संच. आता पूर्ण संख्या म्हणजे काय? शून्यापासून शून्य आणि नैसर्गिक संख्या ह्या मिळून आपल्याला पूर्ण संख्या संच मिळतो. आता नैसर्गिक संख्या 1 पासून अगणितरित्या पुढे चालतात. म्हणजेच काय? पूर्ण संख्या संच हा अनंत संख्या संचाचाच एक भाग आहे. त्यानंतर येतात परिमेय संख्या संच. आता परिमेय संख्या संच ही अनेक आहेत, अनंत आहेत. याचा अर्थ हा ही अनंत संख्या संचाचंच एक उदाहरण झाले. आता पाहूया याची उत्तर आपण काय काय लिहिलेले. पहा, ज्या संचांतील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते त्याला शांत संच म्हणतात. मग ए ची संख्या काय झाली? ए या संचामध्ये बघा 1 ते 9 या संख्या आल्या आणि फक्त मर्यादित आहे, त्यामुळे हा शांत संच झाला. तसेच या प्रकारे 3, 4 आणि 5 यामध्ये दिलेल्याही शांत संचाच्याच उदाहरणे आहेत, म्हणजेच त्या सगळ्या मर्यादित आहेत. म्हणून आपण लिहिले शांत संच कुठले आहेत? 1, 3, 4 आणि 5. तर उरले 2, 5, 6 हे अनंत संख्या संच आहेत, जे आपण आत्ताच म्हटले होते. आता ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित असते व मोजता येत नाही, त्या सगळ्या अनंत संचात येतात. मग आपल्याला जे प्रश्न दुसरा, 6वा आणि 7वा दिला होता, जे आपण आधीच म्हटले होते की ते सगळे अनंत संच आहेत. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो आपण समान संच कसा ओळखायचा, रिक्त संच कसे ओळखायचे, एक घटक संच कसा ओळखायचा, शांत संच कसा ओळखायचा, अनंत संच कसा ओळखायचा आणि सगळ्यात शेवटी समान संच कसा ओळखायचा ते. तर चला, आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात, पुढच्या व्हिडिओत आपण ह्या धड्याचा पुढचा भाग शिकूया. तोपर्यंत धन्यवाद.